महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतोय। आगामी निवडणुकांच्या प्रचार सभेत सोलापुरात मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय। आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करायचा असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेला आहे, तर मोहिते पाटील यांच्या टीकेला जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिले। येत्या 7 तारखेला आपल्याला 9 जिल्हा परिषदेचे आणि 18 पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आणि पुढच्यांचं काय करायचंय ऐकू येत नाही, सुपडा साफ करायचा आहे आपल्याला। ज्या लोकांनी हे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न केले, ज्या लोकांनी या सरकार निवडून जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे, ही निवडणुकीपुरती योजना आहे, ही भाषणं कुणाची होती? आता जे सांगतात त्या खासदार मोदयांची भाषणं ऐकून काढून बघा, त्यावेळी सांगितलं की फसवी योजना आहे। याच्याबद्दल यांना प्रेम कधीपासून या योजनेला आलं? तर लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंमध्ये जुगलबंदी सुरू आहे। प्रचार सभेत धैर्यशील मोहिते पाटलांनी लाडकी बहीण योजनेचे नावे मत मागताच पालकमंत्री जयकुमार गोरेंनी समाचार घेतलाय। उपस्थित आहे 7 तारखेचं आवाहन करायचे आहे तुम्हाला सगळ्यांना। लाडक्या बहिणी आहेत इथं सगळ्या, ते GR वर सही कोणाची माहिती आहे का? जे तुमचा आदेश निघाला आणि तुम्हाला पैसे येतात महिन्याला 1500 रुपये, हे अजयदादांचा आहे, त्यांनी सही केल्याशिवाय निघाले। दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मताच्या रूपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्यायचं काम करावं, एवढीच विनंती तुम्हाला। ज्या लोकांनी हे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न केले, ज्या लोकांनी या सरकार निवडून जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे, ही निवडणुकीपुरती योजना आहे, ही भाषणं कुणाची होती? आता जे सांगतात त्या खासदार मोदयांची भाषणं ऐकून काढून बघा, त्यावेळी सांगितलं की फसवी योजना आहे। याच्याबद्दल यांना प्रेम कधीपासून या योजनेला आलं? त्यामुळं माझी या माध्यमातून आपल्यामधून त्यांना सांगणं आहे की लाडकी बहीण योजना ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारची आहे।